कविप्रवेश यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. गझल फुलांचं ऋतुसत्य, एपिसोड नंबर 24. बनावट से मिलावट से चोट सी लगती है, या गझलचा हा उत्तरार्थ. मोहब्बत की सजाओं से इनकार नहीं है मुझको, मोहब्बत की सजाओं से इनकार नहीं है मुझको, मिले बेखता जो दिल को चोट लगती है, मिले बेखता जो दिल को चोट लगती है. डुबोया मेरा सफीना जब से उन नाखुदाओं ने, डुबोया मेरा सफीना जब से उन नाखुदाओं ने, इस दिल को नाखुदा के जिक्र यार से चोट सी लगती है, नाखुदा के जिक्र यार से चोट सी लगती है. बघा, हा शायर म्हणतो आहे, हा प्रेमी म्हणतो आहे आपल्या प्रेमिकेला, जिने त्याच्यावर ही वेळ आणली आहे, जिने त्याला प्रचंड विरहाच्या सागरात ढकलून दिलेला आहे. तो काय म्हणतोय? खूप मनापासून प्रेम केल्यानंतरच्या या मिळणाऱ्या सर्व यातना आणि या सगळ्या शिक्षा मला अगदी मंजूर आहेत, पण वाईट हेच वाटतं की माझी काहीही चूक नसताना मला इतकी मोठी शिक्षा मिळते, याचीच माझ्या मनाला नेहमीच खंत लागून राहते. तो पुढे जाऊन सांगतो की एखाद्यावर जीव ओवाळून टाकावा इतका विश्वास टाकला होता, एखाद्याच्या नावेमध्ये मी बिनधास्तपणे बसलो होतो, आणि त्या नावाड्यानीच जर माझी ही जीवन नौका बुडवायचं ठरवलं, तर मग त्याचा नामोल्लेख झाला, त्याचा आवाज, त्याचं नाव जरी आठवलं तरीसुद्धा मला खूप मोठी जखम झाल्यासारखं वाटतं. खूप मी व्याकुळ होतो, खूप मला यातना होतात, फक्त दुःख आणि दुःखच माझ्या नशिबी आहे असंच वाटायला लागतं. म्हणतात ना, ज्याच्या खांद्यावर आपण डोकं ठेवून निर्धास्त राहावं, त्यांनीच अगर आपला विश्वासघात केला तर मग आयुष्य किती बेचव होऊन जातं ना. असंच काहीसं मनापासून जो व्यक्ती प्रेम करतो, जो प्रेमवीर आहे, जो प्रेमवेडा झाला आहे, आपल्या प्रेयसीशिवाय त्याचं दुसरं काहीही आयुष्य नाही असंच जो ठरवून जगतो, त्याला जर असं कोणी हात सोडून गेलं, त्याला जर कोणी असं विरहाच्या समुद्रात ढकलून निघून गेलं, तर नक्कीच अशाच यातना होतात. आणि अशाच ओळी, तो जर लेखक असेल, कवी असेल, तर त्याच्या हातून सुद्धा असाच भावभावनांचा सगळा कल्लोळ कागदावर अवतरू शकतो. मित्रांनो, गझल फुलांचं ऋतुसत्य हे पुस्तक आहे डॉक्टर नसीम एम पठाण यांनी लिहिलेलं, आणि हा भावानुवाद आहे अंजुम यांच्या गझलांचा. अर्थात गझलची गोडी मराठी माणसांमध्ये वाढण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, आणि त्यामध्येच त्या रांगेत एक छोटीशी मुंगी म्हणून मी उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. गझल फुलांचं ऋतुसत्य हा 24वा भाग. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो? तुम्हाला हा सेगमेंट माझ्या सेक्शनवरती, माझ्या या चॅनलवरती, कविप्रवेश शो या चॅनलवरचा हा सेगमेंट कसा वाटतो? नक्की लिहा कॉमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रहो, मला आजपर्यंत तुम्ही जे सहकार्य केलेत, तुम्ही जे माझ्यासोबत चालत आहात, त्याच्यामुळंच मी इतक्या लांबचा प्रवास करू शकलो, हेही मला वारंवार कबूल करण्यासाठी कधीही लाज वाटणार नाही. कारण तुम्ही आहात तर हा प्रवास नक्की चालू राहणार आहे. आणि हो, या प्रवासात आपण कुठपर्यंत पोहोचलो आहे ऐकायला तुम्हाला आनंद नक्कीच वाटेल. 6,971 व्हिडिओपर्यंत आपण पोहोचलो आहेत. पाहत राहा, ऐकत राहा. कविप्रवेश शो यूट्यूब चॅनलवर एकच असा चॅनल आहे की जो मराठी कलाकार चालवतोय, आणि ज्याच्या मागं एक बॅनर आहे, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर इन द फील्ड ऑफ स्टँडिंग प्रेझेंटेशन. मॅक्झिमम आवर्स standing presentation is my record. So do visit my channel, and if you like, please try to subscribe it. And of course, if you like something, don't hesitate to share with your family and friends. Goodbye. Have a nice day.